जालन्यात पहिल्यांदाच एमडी ड्रग्स जप्त. संभाजीनगरचा डीलर अटकेत. रेल्वे स्टेशन परिसरात कदीम. जालना पोलिसांची धडक कारवाई. ड्रग्स नेटवर्कच्या तपासाला वेग. जालना पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठं यश मिळवत शहरात प्रथमच एमडी मेफेड्रॉन ड्रग्स जप्त केलाय. कदीम. जालना पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करून 2.61 ग्रॅम एमडी ड्रग्ससह एका संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणी अफरोज जाफर शेख राहणार चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जालना शहरात पहिल्यांदाच एमडी ड्रग्स जप्त झाल्यानं शहरात ड्रग्सचे जाळे सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. आरोपीच्या मोबाईलमधील संपर्क, ग्राहक आणि पुरवठादारांची माहिती तपासली जात असून या प्रकरणातून मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. या धडक कारवाईमुळे इतर माफियांचे धाबे दणाणले असून जालना पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेट मागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जून 2026 रोजी पहाटे रेल्वे स्थानक परिसरात एका इसमाकडून एमडी पावडरची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं पहाटे सुमारे 3:40 रेल्वे स्टेशन जवळील मेरिट हॉटेल परिसरात सापळा रचला. यावेळी एका इको कारमध्ये बसलेल्या संशयित इस्माला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून मानवाच्या शरीरासाठी घातक आणि अंमली पदार्थ कायद्यानुसार प्रतिबंधित असलेले एमडी मेफेड्रॉन ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 4,50,150 रुपये इतकी असल्याची पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात अफरोज जाफर शेख वय वर्ष 45 राहणार हिनानगर चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक केलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. तपासणीसाठी अधिक वेळ मिळावा, ड्रग्सचा पुरवठा साखळी, खरेदीदार आणि इतर 6 आरोपींचा शोध घेता यावा यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली आहे. यावर सुनावणी करत न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल झेंडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विलास राऊत, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार सर्व नेमणूक कदीम जालना पोलीस ठाणे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे करतात. दरम्यान जालना शहरात वाढत्या अंमली पदार्थाच्या गैरव्यवहाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काल कदीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय एसपी सरांच्या मार्गदर्शनाखाली पीआय कदीम आणि एसडीपीओ यांच्या टीमनं एक स्टेशन रोडवरती आरोपी पकडला. त्याच्याकडून जवळपास 2.61 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले, ज्याची अंदाजे किंमत 50,000 आहे. आणि ह्याची आम्ही बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज तपासत आहे. त्याचा एकूण 2 दिवसाचा PCR मिळाला आहे. त्यामध्ये इतर सर्व बाबीच्या अनुषंगाने तपास चालू आहे.